शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। टोमॅटो पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकावर येणाऱ्या कीड व रोगांचं वेळेतच नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं। टोमॅटो या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, त्याच पद्धतीनं लाल कोळी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीनं नाग आळी, पाने गुंडाळणारी आळी, फळ पोखरणारी आळी, पाने खाणारी आळी या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीने फळे लागण्याच्या अवस्थेमध्ये, फळे सेटिंगच्या अवस्थेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीनं जमिनीमधून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा प्रादुर्भाव, त्याच पद्धतीनं कटवर्म म्हणजेच जमिनीतील काळी केसाळ आळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा शेतामध्ये अवलंब करायचा आहे, जेणेकरून आपला कीटकनाशकांवर होणारा 50 ते 60% खर्च कमी होणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोच्या रोपांची लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 6 ते 8 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचे तसेच त्यांच्या प्राथमिक अवस्थांचे नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं हेक्टरी एक आपण सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा देखील लावू शकतो, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचं तसेच अळ्यांच्या पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे। त्याच पद्धतीनं फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 20 ते 25 फळमाशी सापळे लावून घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीनं तुटा नागाळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 10 ते 12 डेल्टा ट्रॅप प्लॉट मध्ये लावून घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीनं फळ पोखरणाऱ्या अळीच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी एकरी 8 ते 10 आपल्याला कामगण सापळे लावून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीची लूर लावून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला आलटून पालटून निमार्काचा, दशपर्णी अर्काचा, ब्रह्मास्त्राचा वापर करायचा आहे, जेणेकरून या एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमुळं आपलं किडींचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे। टोमॅटो पिकातील किडींचे नियंत्रण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सापळ्यांसाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जास्त असेल तर आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे। आता पाहूया टोमॅटो पिकावर येणाऱ्या विविध रोगांविषयी माहिती। टोमॅटो या पिकामध्ये रोपांची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मर, मुळकूज या रोगाचा, त्याच पद्धतीनं नंतर वाढीच्या काळामध्ये भुरी, डावणी म्हणजेच केवडा, त्याच पद्धतीनं लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, तसेच पावसाळ्या हंगामात किंवा सतत पडणाऱ्या धुक्यामुळे पानावरील तसेच खोडावरील जीवाणूजन्य ठिपके तसेच फळसड या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीनं रसशोषक किडींमुळे लीफ कर्ल या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो। तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये आलटून पालटून चांगल्या नामांकित कंपनीच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानं करायचा आहे। आता टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हवामानात होणाऱ्या विविध बदलामुळे पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचं नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी
तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर या पिकावर रब्बी हंगामात थंडीच्या हंगामामध्ये दर 8 ते 10 दिवसाला फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात आपल्याला 12 ते 15 दिवसाच्या अंतरानं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. फवारणी करत असताना फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार आपल्याला विद्राव्य खतांचा आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवक, सूक्ष्म अन्नद्रव्य, सिलिकॉन यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं फुलांच्या अवस्थेमध्ये फुलगळ होऊ नये, तसेच फुलांची संख्या वाढावी, योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावी यासाठी आपण 6BA, IBA, ट्रायकॉन्टॅनॉल, होमोग्लॉसिनाइड, पॅक्लोब्युटॅझोल यासारख्या संजीवकांचा तज्ञांच्या सल्ल्यानं आपल्याला वापर करायचा आहे. शेवटी फळांची फुगवण योग्य पद्धतीनं होण्यासाठी, फळांचा आकार, वजन व चमक वाढण्यासाठी, फळांची टिकवण शक्ती वाढण्यासाठी फवारणीच्या माध्यमातून आपण 13-045 सिलिकॉन, गंधक, त्याच पद्धतीनं फेरस व मॅग्नेशियम यांचा आलटून पालटून वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं GA सारख्या संजीवकाचा देखील वापर आपण करू शकतो. आपल्या टोमॅटोच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिक स्टोरेज होऊन, अधिक फुटवा, अधिक फुलधारणा होऊन जास्तीत जास्त सेटिंग व्हावी, तसेच फळांची क्वालिटी परत सुधारावी, फळांचे वजन व आकार वाढावा, चमक वाढावी यासाठी फवारणीमध्ये आपल्याला जीवामृताचा ताक व गुळ, EM द्रावण, NPK जीवाणू, ब्रह्मास्त्र, दशपर्णी यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे. आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास त्यांची मदत होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.